तिरुपती बालाजी देवस्थान जगभरातील भक्तांचं श्रद्धास्थान आहे। त्याचप्रमाणे गणरायाचं मुंबईतलं सिद्धिविनायक मंदिरही भक्तांचं श्रद्धास्थान आहे। ही दोन्ही देवस्थानं सध्या तिथे दिल्या जाणाऱ्या प्रसादामुळे वादात सापडली। नेमका काय आहे हा विवाद? पहा उंदीर मामामुळे विघ्नहर्त्यावरचं विघ्न या विशेष कार्यक्रमात। पहा उंदीर मामामुळे विघ्नहर्त्यावरचं विघ्न या विशेष कार्यक्रमात। संपूर्ण जगभरात तिरुपती बालाजी यांचे भक्त आहेत। अगदी तसंच काहीसं मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिराचेही भक्त जगभरात आहेत। मात्र हा व्हिडिओ व्हायरल होतोय। त्यात सिद्धिविनायक मंदिरात एक उंदीर प्रसाद खात असल्याचं दिसतंय। या व्हिडिओबद्दल सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सदा सरवणकर यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी चेतन काशीकर यांनी। भारत के देवस्थान के प्रसाद में कहीं ना कहीं गड़बड़ी हो रही, ऐसा मामला सामने आ रहा था, जिसकी वजह से तिरुपति बालाजी इनके यहाँ पर प्रसाद में गड़बड़ी पाई गई। उसके बाद में मुंबई के देवस्थान यानी सिद्धिविनायक मंदिर, यहाँ पर भी चूहा है उनके प्रसाद के आसपास, ऐसा वीडियो वायरल हुआ। इसी पर बातचीत करने के लिए हमारे साथ मौजूद है सिद्धिविनायक ट्रस्ट के अध्यक्ष सदा सरवणकर जी। उनसे रुख करेंगे। सदा जी, किस तरह से देखते हैं इस मामले को? अब ये बहुत ही अलग तरीके का रुख ले रहा है। आपने अगर वो वीडियो देखा होगा तो प्लास्टिक थैली के अंदर ऐसा कुछ दिख रहा है। ये वहाँ का फ़ोटो है, ये कोई भी बोल नहीं सकता, हम भी नहीं बोलेंगे, क्योंकि जहाँ भी हम लोग लड्डू बनाते वहाँ की जगह बहुत नीट क्लीन है। भक्तगण को अच्छा लड्डू देने के लिए हम जो घी वापरते हैं उसमें वो भी लैब में टेस्ट होता है। उसमें हर चीज़ जो हम लोग डालते हैं वो हर चीज़ लैब में टेस्ट होके आते हैं। पानी तक हम लोग मुंबई महानगर पालिका के लैब में टेस्ट करके उसके बाद ही यूज़ किया जाता है। तो हम लोग पूरा कोशिश हमारे यहाँ रहता है, हम लोग जो प्रसाद करके लड्डू देते हैं वो अतिशय शुद्ध हो और उसके लिए पूरा कोशिश होता है। और इसमें जो दिख रहा है वो हमारे का हो ही नहीं सकता, ऐसा हम लोग का मानना है, क्योंकि इस टाइप की गंदगी हमारे यहाँ वहाँ नहीं है। बहुत नीट क्लीन जगह है। ये कहाँ का फ़ोटो है, क्या है, वो हम लोग जांच करेंगे और उसके ऊपर कार्रवाई करेंगे। ये जांच करने की बात जो आप कर रहे हैं, किस तरीके की जांच होगी और यदि इसमें कोई दोषी पाया जाता है तो किस तरीके का निर्णय लिया जाएगा प्रशासन की ओर से? डीसीपी लेवल के ऑफिसर को नियुक्त करके हम लोग इसका पूरा जांच करेंगे। हम जहाँ बोल रहे हैं कि यहाँ का है ही नहीं, ये बाहर का कोई फ़ोटो दिख रहा है, तो जो भी दोषी अगर है यहाँ का, आपको ऐसा लग रहा है या दिख रहा है, तो हम लोग कड़ी से कड़ी कार्रवाई करेंगे। जो लड्डू बनाने वाली कंपनी है, 18 साल से ये कंपनी बन रही है, आज तक इस ढंग का कोई भी वहाँ दिखा नहीं, और ये किसी ने ला के रखा है किसी जगह पे, ऐसा दिख रहा है, तो हम इसका पूरा जांच करेंगे। आपको ऐसे लग रहा है कि यहाँ पर किसी ने लाया हुआ है, तो आपको लग रहा है क्या कि इसके पीछे कहीं ना कहीं षड्यंत्र रचाया जा रहा है, ऐसा आपको लग रहा है क्या? सिद्धिविनायक मंदिर न्यास में जो जितने भी मंदिर में भक्तगण आते हैं गणेश जी का दर्शन लेने के लिए, आज तक यहाँ कोई विशेष रूप से सुविधा नहीं थी। महाराष्ट्र शासन के मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहब और दोनों सीएम ने 500 करोड़ रुपए यहाँ भक्तों के लिए उपलब्ध करके दिए, और आज यहाँ से एक अच्छा सुविधा और अच्छा परिसर बनने का प्लानिंग पूरा तैयार है। आज सिद्धिविनायक के जो भक्तगण है उसमें बहुत आनंद का वातावरण है। मुझे लग रहा है नेगेटिव इफेक्ट किसी ने किए करके ये सारा काम किया है। एक आखिरी सवाल, हमेशा अगर देखें तो यहाँ पर एक वक्त से, एक दौर से कई लोग यहाँ पर कार्यरत थे, जिसके बाद में यहाँ पर न्यास में बहुत सारे बदलाव देखे गए जब आप आए, तो इसमें कहीं ना कहीं तो भी गंदी राजनीति है, ऐसे आपको लग रहा है क्या? क्योंकि अभी ही देवस्थान के प्रसाद का जो मामला सामने आ रहा है तिरुपति के बाद सिद्धिविनायक मंदिर का, तो इसे किस तरह से देखते हैं और क्या इसके ऊपर एक अलग राजनीति के रोटियां सेकी जा रही है क्या? मुझे कोई राजनीति नहीं दिख रही है, क्योंकि मैं अकेला ही नया है, बाकी सारे ट्रस्टी वो पुराने ट्रस्टी है। एक चीज़ है, बाकी एक है कि यहाँ जो भक्तगण आते हैं उनको अच्छा ढंग से दर्शन हो, उसके लिए कुछ बदलाव हम लोग किए। भविष्य में करने का कुछ बहुत विचार है, क्योंकि अच्छा फंडिंग है, अच्छा प्लानिंग हुआ है,
और हम कुछ ही दिन में हम लोग को प्लानिंग के साथ ओपनिंग भी मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहब के हाथ से करने वाले हैं। इसलिए मुझे लगता है ये सारा परिसर और भक्तगण जो है उनके लिए जो जो सुविधा चाहिए वो हर सुविधा देने के लिए हम लोग कोशिश कर रहे हैं, और उसके लिए आपकी सारी का सहाय जरूरी है। ये थे सदा सरवणकर, अध्यक्ष सिद्धिविनायक ट्रस्ट से। अब आखिरकार इसके ऊपर राजनीति हो रही है या राजनीति के रोटियां सेकी जा रही है, ये तो आने वाला वक्त ही बताएगा। पर आखिरकार बाप्पा इन्हें सबको सद्बुद्धि दे, यही हम कहेंगे, क्योंकि प्रसाद में जिस तरह से एक मामला सामने आ रहा है वो कहीं ना कहीं पूरे खेदजनक होते जा रहा है। सिद्धिविनायक ट्रस्टच्या अध्यक्षांनी व्हायरल व्हिडिओ संदर्भात दिलेली माहिती आणि प्रत्यक्षात प्रसाद ज्या ठिकाणी ठेवला जातो तिथे जाऊन न्यूज स्टेट महाराष्ट्राच्या टीमनं प्रशासकीय अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली आहे। प्रसादामध्ये काहीतरी अलबेल आहे असे व्हिडिओ सध्या व्हायरल होतात आहे। तिरुपतीच्या बालाजी नंतर आता सिद्धिविनायक मंदिरातही असाच एक व्हिडिओ व्हायरल झालाय, ज्याच्यामध्ये जो व्हिडिओ आहे त्यामध्ये गणपतीचा जो प्रसाद आहे, म्हणजे ह्या लंबोदराचा जो प्रसाद आहे त्याच्यामध्ये उंदीर आहेत असं म्हटलं गेलं। यासाठी आज न्यूज स्टेट महाराष्ट्राची टीम त्याच सिद्धिविनायक मंदिरात आहे जिकडे हा महाप्रसाद बनतो। या महाप्रसाद विभागामध्ये आज तुम्हाला थेट आम्ही घेऊन जाणार आहोत आणि दाखवणार आहोत की कशा पद्धतीत हा जो प्रसाद बनतो हा कुठच्या डिपार्टमेंटमध्ये जातो, कशा पद्धतीत राहतो आणि काय यंत्रणा वापरली जातात। या इकडे जर तुम्ही पाहू शकाल तर ही पूर्ण मशीनच्या द्वारे हे प्रसादचे पॅकिंग होतं। ह्या इकडे हे जे लाडू आहेत हे लाडू बनवले जातात आणि ह्या बनवल्यानंतर ह्याची एक विशिष्ट पद्धतीत मशीनची पॅकिंग होते आणि त्याच पॅकिंगचा जर तुम्ही बघाल तर हा जो किचन आहे तो किचन ह्या इकडे तुम्हाला जर बघाल तर हा किचन भाग आहे ज्या ठिकाणी हा प्रसाद बनला जातो। कारण की जर बघाल तर बाप्पाला चढ दिल्यानंतर त्याला हा प्रसाद देण्यात येतो आणि हा प्रसाद भाविकांपर्यंत पोहोचवण्याचं सगळं काम सिद्धिविनायक न्यास ह्या करत असतात। याच न्यासच्या ज्या सीईओ आहेत, ज्याला मुख्य कार्यकारी अधिकारी आपण म्हणतो, त्या वीणा पाटील आपल्या सोबत आहेत। त्यांच्याशी थेट संवाद साधूया। वीणाजी, काय सांगाल न्यूज स्टेट महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना जे आता व्हिडिओ व्हायरल झाला म्हणून ते चिंतित आहेत की बाप्पाच्या प्रसादामध्ये भेसळ झाल्याचं आणि त्या तिकडे ह्या उंदराचा जो देखलाय जो मूषक त्याचंच वाहन आहे ते दिसतंय, तर ह्याच्यामध्ये काय सांगाल की खरंच हा जो लाडू आहे हा बाप्पाचा प्रसाद खाण्यासारखा आहे? डेफिनेटली, म्हणजे बाप्पाच्या प्रसादासोबत असं छेडछाडपणा करणं किंवा खोडसाळपणा करणं हे बिलकुल समर्थनीय नाही। मी जी कालपासून जी काही क्लिप व्हायरल होतीये किंवा काही फोटो समाज माध्यमांमध्ये आलेले आहेत ते मंदिराचेच आहेत याची मी बिलकुल पुष्टी करत नाहीये, कारण ते लाडू आमचे दिसत आहेत, आमचं जे पिंक पॅकेट लाडू आहे ते दिसत आहे, पण त्याच्यामध्ये जी काही आक्षेपार्ह वस्तू आहे किंवा गोष्ट आहे हे प्लास्टिकच्या ह्याच्यात आहे, त्यात तिथे गेले कसे? आणि दुसरी कुठली म्हणजे ती तो व्हिडिओ असेल किंवा ते जे आहे मंदिराचा आजूबाजूचा परिसर दिसत नाहीये, महाप्रसाद विभाग दिसत नाहीये, मंदिराचा आतला परिसर दिसत नाहीये। याच्यामध्ये मला एक सांगायचं आहे की लाडूची डिमांड जी आहे ती बऱ्यापैकी खूप जास्त असते। कधी कधी लाडूला वाटण्यासाठी किंवा देण्यासाठी हे 1000 5000 अशा प्रमाणात सुद्धा लाडू नेण्यात येतात। तर कदाचित असं असू शकतं की हे लाडू बाहेर नेऊन असं काही केलं असू शकतं, असे प्रायमा फेसी असं वाटतं। तरी पण ही जी गोष्ट घडलेली आहे की खूप वेदनादायक आहे, तरी या प्रकाराची पूर्ण चौकशी केली जाईल। आम्ही कमिटी कॉन्स्टिट्यूट करतोय, सकाळी आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली, त्याच्यामध्ये आम्ही ज्या पद्धतीनं काम करतोय, आमची SOP काय आहे, आमची लाईन ऑफ ॲक्शन काय ही पूर्णपणे सविस्तरपणे सांगितलेली आहे। याचाच एक पार्ट म्हणून आम्ही पोलीस DCP रँकच्या पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश असलेली एक समिती कॉन्स्टिट्यूट करतोय। समितीच्या मार्फत या व्हिडिओची आणि या संपूर्ण घटनेची चौकशी होईल। चौकशीमध्ये जर काही आक्षेपार्ह आढळून आलं तर त्याच्यावर निश्चितपणे खूप स्ट्रॉंग कारवाई होईल, कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही, कारण प्रश्न भक्तांच्या श्रद्धेचा आहे, प्रश्न आमच्या सिद्धिविनायक बाप्पाचा आहे। जर बघाल तर भक्तांच्या श्रद्धेचा विषय आलेला आहे, कारण की जर बघा तर हा विषय हा ऐरणीवर आहे। तुम्ही ह्या लाडवाला आपले जे भक्त आहेत, कारण की हे खूप श्रद्धेने घेतात, तर हा लाडू तुम्ही कसं सांगाल की हा लाडू आहे का प्रसाद आहे, हे कशा पद्धतीत डिफाईन करा आणि ह्याचं काय सांगाल? निश्चित हा दिसत लाडू जरी असेल तरी हा प्रसाद आहे, कारण जो आमचा लाडू बनतो त्याचा एक म्हणजे एक धार्मिक महत्त्व आहे, आपल्या सिद्धिविनायक बाप्पाचा आहे, या वास्तूचा आहे, हा ऑरा आहे। जो पण लाडू बनतो तो बाप्पाच्या समोर नैवेद्याला ठेवला जातो आणि नैवेद्य झाल्यानंतर याचं पॅकिंग केलं जातं, म्हणजे ते जे
पॉझिटिव्ह बाप्पाचे हे आहेत हे याच्यामध्ये उतरले, म्हणजे लोकांचा प्रश्न, श्रद्धेचा प्रश्न आहे. त्यामुळे आमच्या दृष्टीनं हा प्रसाद आहे, म्हणूनच आम्ही डिपार्टमेंटला महाप्रसाद असं नाव दिलेलं आहे. हा जरी प्रसाद आहे आणि ह्या महाप्रसाद विभागामध्ये मग कुठे चूक झाली आहे आणि ती आयडेंटिफाय करायची असेल, किंवा हा जो व्हिडिओ जो आहे, ज्यांनी पण व्हिडिओ हा व्हायरल केला असेल, किंवा याच्यासाठी काय पुढे असं होऊ नये याच्यासाठी काय दक्षता घेतली जाते? आता ही जी गोष्ट झाली आहे ती खूप चुकीच्या पद्धतीने समोर आलेली आहे. म्हणजे तिरुपतीच्या घटनेनंतर साधारणपणे 1-2 दिवस आधी बाकीच्या समाज माध्यमांनी म्हणजे इतक्या चांगल्या पद्धतीनं आमचं हे पूर्ण लाईव्ह शूट कव्हर केलं, किचन कव्हर केलेलं होतं. आम्ही सगळी आमची यंत्रणा दाखवली होती, लाईन ऑफ ॲक्शन दाखवली होती, लाडू कशा पद्धतीनं बनतो, त्याच्यात काय काय इन्ग्रेडियंट्स समाविष्ट होतात, इथंपासून ते आमच्या सर्टिफिकेट्सपर्यंत सगळं केलं. तर आजही तुम्ही बघू शकता की तिथे FSSAIचे नॉर्म्स आहेत, FSSAIचं लायसन आहे, BMCच्या हेल्थ डिपार्टमेंटचं लायसन आहे. त्याच्यानंतर बाकीचे जे नॉर्म्स आहेत शासनाचे, त्या नॉर्म्स पूर्ण रॉ मटेरियल प्रोसेससाठी वापरण्यात येतो. याच्यामध्ये आम्ही आपलं ह्याचं लाईफ हे तुम्ही बघू शकता, इन्ग्रेडियंट्स किती आहे, त्याचे न्यूट्रिशन व्हॅल्यू किती आहे, हे सगळं मेन्शन केलेलं आहे. त्याचबरोबर बेस्ट बिफोर 4 days हे आपण मेन्शन, आमच्या लाडूचं लाईफ 6 ते 8 दिवस आहे, जे आम्हाला सर्टिफाय करून मिळालेलं आहे. तरी पण आपण फ्रेश म्हणजे भाविकांपर्यंत ताजा प्रसाद पोचावा या उदात्त हेतूनी बेस्ट बिफोर 4 days असं म्हटलेलं आहे. आपल्याला जागेचे लिमिटेशन्स आहेत, त्यामुळे आपण खूप वेळ स्टोअर करू शकत नाही. त्यामुळे डेलीचं जे आहे ते डेली कन्झम्पशन होतं. या माध्यमातून आपण स्टोरेज खूप वेळ ठेवत नाही. म्हणजे इतक्या छोट्या छोट्या गोष्टी मी सांगते की कच्च्या मालाबरोबर आपण पाणी जे वापरतो या पूर्ण प्रक्रियेकरता, त्या पाण्याचं सुद्धा टेस्टिंग होतं. कच्चा मालच नाही, केवळ हे जे प्लास्टिक आहे, काही आमचे लाडू आशीर्वचन पूजेमध्ये बॉक्समध्ये येतात, त्या बॉक्सचं सुद्धा सॅम्पल टेस्टिंग लॅबमध्ये केलं जातं. म्हणजे इतक्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी मंदिर प्रशासन करत आहे, मंदिर समिती करते आहे. प्रश्न सिद्धिविनायक बाप्पाचा आहे, लोकांच्या श्रद्धेचा आहे, आणि आम्ही आमच्या पद्धतीनं म्हणजे पूर्णपणे आम्ही वाहून घेऊन काम करतोय. आणि अशा पद्धतीनं हे समाज माध्यमामध्ये जे दाखवलं गेलं ते निश्चित वेदनादायक आहे. तरी पण माझी भाविकांना विनंती आहे, अशा कुठल्याही व्हिडिओवर, अशा कुठल्याही अफवेवर विश्वास ठेवू नये. त्यांची बाप्पाप्रती जी निष्ठा आहे तीच निष्ठा या प्रसादाप्रती आहे, असायला पाहिजे. आणि मी पूर्णपणे म्हणजे बिईंग अ CEO, बिईंग अ ॲडमिन हेड म्हणून ही ग्वाही देते. याच्यामध्ये बाकीचं म्हणजे फाइंडिंगमध्ये खरं खोटं सगळं समोर येईलच. जर तुम्ही बघाल तर प्रसाद म्हणून जो म्हणतात आहे ते प्रसाद हा कसा का सांगाल की भाविकांना की हा प्रसाद खावा किंवा का नाही खावा, कारण की तुम्हीच ह्याच्यावरती हे नाही आहात, तर कसं का सांगाल? हा आमचा प्रसाद आहे, मला लाडू, हा आमचा प्रसाद आहे आणि बाप्पाचा प्रसाद आहे. हा लाडू मी उचलूही शकत नाहीये कारण माझ्या हातात ग्लोव्ज नाहीये. आणि याच्यामध्ये मी सांगेल हायजीनच्या बाबतीत आपल्याला बाकीच्या लोकांना म्हणजे अदर दॅन वर्कर हे अलाउड नाही, रेस्ट्रिक्टेड आहे. याच्यामध्ये बाकीची म्हणजे कॅप असेल, हँड ग्लोव्ज असेल, कारण मी काही पार्ट नाही आहे त्याच्यामुळे मी माझ्याकडे ग्लोव्ज हे नाही आहेत. पण ह्यांनी जो लाडू दिलेला आहे हा फ्रेश बनलेला लाडू आहे, जो पॅकिंगसाठी आलेला आहे. तर हा मी स्वतः खाणार आहे, याच्यापेक्षा अजून पुष्टी काय होऊ शकते? जर का तुम्ही बघाल तर ह्या CEO मॅडम आहेत, ह्या स्वतः हा लाडू खाऊन ह्याची पुष्टी देतात आहे की भाविकांमध्ये चुकीचे गैरसमज पसरू नये. कारण जर बघाल तर हा लाडू एका विशिष्ट पद्धतीत बनला जातो आणि हा श्रद्धेचा केंद्र आहे. तर ज्यांना कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेले आहे ते शिंदे काका आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण थेट संवाद साधूया. शिंदेजी, काय सांगाल की हा जो एक व्हिडिओ व्हायरल होतोय तो तुम्हाला वाटतो का की वेदनादायक आहे का, काय खरंच का अशी परिस्थिती होती? मी एवढंच सांगेन की हा व्हिडिओ तर वेदनादायक आहे, पण हा व्हिडिओ कुठला आहे तो आपण सांगू शकत नाही. दुसरी गोष्ट, आम्ही जो प्रसाद बनवतो तो पुरा श्रद्धेने बनवतो आणि पूर्णपणे प्रिमायसेसची स्वच्छता ही आम्हाला आमच्या त्याचं प्राधान्य आहे. स्वच्छतेला जे मटेरियल येतं ते लॅब टेस्ट होऊन येतं. बनवण्याची प्रक्रिया आमची स्वच्छ करतो आम्ही. आणि पॅकिंग जे आहे ते आज बनवलेले लाडू संध्याकाळी पॅकिंग करून पूर्ण बनवले जातात. लोकांना मी एवढंच सांगेन भाविकांना की जो व्हिडिओ आला आहे तो कुठून आला आहे की आम्हाला सांगता नाही येणार. की काही वेळा काय असतं की भक्त लोक बाहेर घेऊन जातात लाडू बल्कमध्ये, तर कुणी जाणून बुजून बदनाम मंदिराला किंवा संस्थेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला असेल तर त्यामुळे सुद्धा हे होऊ शकतं. पण मी खात्रीपूर्वक सांगू शकतो की हा प्रसाद आमचा श्रद्धेने आणि स्वच्छताचे सगळे नियम पाळून आम्ही बनवतो.
हे होते एक प्रशासनाच्या ह्याच्यामध्ये जे सांगत होते की हा जो लाडू आहे तो लाडू ते प्रसादाचा जो प्रोसेस आहे तो दाखवत होते. पण ह्यामध्ये तुम्ही जर नीट बघाल तर ह्या इकडे सगळी यंत्रणा कार्यरत आहे, कारण की हे सिद्धिविनायक मंदिरामध्येच हे युनिट आहे आणि त्यांच्याच निदर्शनाच का आलेलं आहे की हा जो व्हिडिओ आहे हा कशा पद्धतीचा आहे. आता हे इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतरच कळेल की हा व्हिडिओ कोणी व्हायरल केला, त्याचे मोटिव्स काय होते आणि का हा व्हिडिओ व्हायरल करायचा मागचा हेतू काय. आता हे सगळं यंत्रणा बाजट करेल आणि त्याच्यानंतरच इन्व्हेस्टिगेशन आल्यानंतर इन्व्हेस्टिगेशन रिपोर्टमध्ये काय येतं तेच बघणं औचित्याचं ठरणार आहे. मुंबईतील गणेश भक्तांचा आराध्य दैवत असलेल्या गणरायाची मोठ्या प्रमाणावर मनोभावे पूजा केली जाते. त्यामुळे बघा या संपूर्ण प्रकाराबद्दल गणेश भक्तांना काय वाटतं. हम लोग यहाँ पर सिद्धिविनायक मंदिर आए हुए और प्रसाद तो ज़रूर लेंगे. काफ़ी श्रद्धा से जुड़ा हुआ है प्रसाद. जैसे कि इंडिया में रिलीजियस थॉट है, कोई भी यहाँ पर आता है भगवान के लिए चढ़ावा चढ़ाते तो इन रिटर्न में कोई ना कोई एक्सपेक्ट करता है भगवान से. तो प्रसाद के रूप में हमें फूल मिलता है. यहाँ पर जैसे सिद्धिविनायक में मोदक मिलता है, वड़ी मिलती है, तो काफ़ी अच्छा है. और जैसे कि आपने अभी देखा होगा तिरुपति का जो स्कैंडल हो गया, तो होपफुली यहाँ पर ऐसा नहीं हो. तो सबसे यही चाहेंगे कि अच्छे से अच्छे प्रसाद का क्वालिटी हुए. मैं सिद्धिविनायक मंदिर फर्स्ट टाइम आया हूँ. अंदर क्या प्रसाद मिलता है ये तो नहीं पता, लेकिन मुझे अच्छा लगेगा कि यहाँ से मैं प्रसाद लेके जाऊँगा और सबको घर में डिस्ट्रीब्यूट करूँगा, सबको खिलाऊँगा और जो मन्नतें हैं वो पूरी हों यहाँ पर. और मैं मुंबई सिद्धिविनायक मंदिर घूमने आई हुई हूँ. अब अंदर जाके देखते हैं कैसा लगेगा. मेरे को यहाँ आके बहुत अच्छा लगा है. हम उड़ीसा से आए हैं. यहाँ तो सिद्धिविनायक जी का दर्शन करते आते रहते हैं. हम उनके कृपा से आते रहते हैं. प्रसाद तो लेकर ही जाएंगे, उनको छोड़ेंगे नहीं हम सिद्धिविनायक मंदिर आए हैं और यहाँ पर हमने प्रसाद भी लिया है और अभी हम भोग लगा के फिर प्रसाद चढ़ाएंगे और उसके बाद ग्रहण भी करेंगे. सिद्धिविनायक मंदिर का प्रसाद लेंगे? जी बिल्कुल बिल्कुल लेंगे. हर मंदिर का प्रसाद लूँगा मैं. जो वहाँ विवाद हुआ है अभी उस पर कोई मैं टिप्पणी नहीं करना चाहूँगा, क्योंकि क्या सच है क्या झूठ है अभी मेरे को पता नहीं है. इतना मैंने देखा नहीं है. न्यूज़ में मैंने सुना है बट इतना मैं देख नहीं पाया. पर यहाँ का लूँगा. बाबा की भक्ति में आया हूँ, इनके चरणों में लीन होना है. प्रसाद भी लेंगे, इनका आशीर्वाद भी लेंगे. जो ये चाहेंगे, जो ये देना चाहेंगे हम वो ग्रहण करेंगे. मात्र हा व्हिडिओ समोर आल्यानंतर या प्रकरणाचं गांभीर्य वाढलं आहे. कारण तिरुपती बालाजी मंदिरासोबतच आता सिद्धिविनायक मंदिराच्या प्रसादावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. या संदर्भात बघा महाराष्ट्र सरकारचे मंत्री शंभूराजे देसाई काय म्हणाले. क्या सवाल उठाए गए हैं ये तो मुझे मालूम नहीं है. मैं दिन भर से सुबह से मेरी मीटिंग में व्यस्त था और अभी मैं हर मंगलवार जैसे सिद्धिविनायक बप्पा के दर्शन के लिए आता वैसे आया हूँ. मेरे किसी ट्रस्टी से या यहाँ के जो चेयरमैन है उनसे बात नहीं हुई है. मैं यहाँ से जाने के बाद उनसे बात करूँगा. अगर ऐसी कोई शिकायत आई है सामने तो ज़रूर यहाँ के जो मुख्य ट्रस्टी हमारे सहकारी सरवनकर साहब है वो उसमें जो भी आगे की क्या काम करना है इसके बारे में वो सोचेंगे. मैं उनसे बात करूँगा. ये देखो मुझे अभी उनसे बात करनी पड़ेगी पहली. मैं यहाँ के जो चेयरमैन हैं, जो मुख्य है ये ट्रस्टी के MLA सदा सरवनकर साहब, उनसे बात करूँगा, उनसे मालूमात लूँगा और फिर डिटेल्स आपसे बात करूँगा. हिंदू विचारधारेचा पुरस्कार करणारं सरकार अस्तित्वात असतानाही तिरुपती बालाजी देवस्थानानंतर मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिराच्या प्रसादावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. त्यातच मंत्र्यांनी दिलेली उत्तरं ऐकल्यानंतर या संपूर्ण प्रकरणावर संशयाचं धुकं अजून गडद होत चाललंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 8 महाराष्ट्र.